आवलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्त्री पवित्र अशा भीमेच्या चंद्रभागेच्या काठावरती अजनुज नावाच्या ऐतिहासिक पावनभूमीमध्ये संपन्न होत असणारा हा एका वडिलांच्या प्रित्यर्थ केला जाणारा पुण्यस्मरण सोहळा नामयज्ञ सोहळाने या सोहळ्याच्या निमित्तानं घेतलेला भंग जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत देहू निवासी वैराग्य मूर्तिमंत पुतळ्याने पंचमवेद म्हणून ज्याचा गाथा विश्वाच्या मालकानं डोक्यावरती घ्यावा आनंदाननाचा असा गाथा एक दिवस वैऱ्यांना या ऐतिहासिक पावन क्षण पाण्यात बुडवावा वाटला म्हणून काही वैऱ्यांनी त्याला दगड बांधून पाण्यात बुडवायला सांगितलं तर 13 दिवस माझ्या विश्वाच्या मालकानं हृदयाशी कवटाळून ज्या गाथेला धरलं विश्वाच्या मालकाला ज्याचा अधिकार कळाला असे कीर्तिवंत गुणवंत ज्ञानवंत अखंड सिंहासनाधीश्वर गोकृष्क प्रतिपालक राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांचे एकमेव गुरुवर्य श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा जीवनभर केलेली परमार्थ साधना देवा मी कशासाठी केलती याचं फलित तुकोबाराय या अभंगामध्ये यथार्थ सांगतात विठ्ठल एक अपेक्षा व्यक्त केल्या तुकोबाराय देवा यत्न केले प्रयत्न केले जीवाच्या पराकाष्ठा केले आयुष्यभर देवा तुझी साधना केली याच्यासाठी केले नानायाग याच्या लागी ते जियले भोग याच्या लागे विषयांचा त्याग हो जन्मो जन्मांतरी केली ही सूचना कोणासाठी केली भविष्यात भेट हो न हो ज्या दिवशी देवा मी तुझी आठवण काढील ना त्या शेवटच्या क्षणाला तू यावं याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही देवा जीवनभर तू भेट दे न दे पण त्या दिवशी माझी इच्छा होईल ना देवा ताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज ज्या दिवशी मला वाटन त्या दिवशी देवा तू यावा इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो ओठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले ज्या दिवशी देवा तुझी आठवण काढेल त्या दिवशी तू यावं आणि म्हणून हा जीवनपटातील अट्टाहास तुकोबाराय सांगतात देवा तुझ्यासाठी केला काय कारण याच्यासाठी केला होता अट्टाहास शेवटीचा दिस गोड भावा शेवटचा क्षण देवा गोड कर नाशिवंत देहाची निवृत्ती आणि सच्चिद आनंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती तो क्षण तुकोबाराय म्हणतात आमचा गोड झाला आता देवा मी निश्चिंत आहे तू आलास यमयातना यमजाचाच्या यमदंडाच्या तावडीमध्ये न देता देवा तू स्वतः मला घेऊन गेलास एक रे वाहून या पुल्या तू स्वतः घेऊन गेलास देवा म्हणून निश्चिंत आहे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची आता देवा निश्चिंत झालो आता विसावा पावलो आता धाव खुंटली तृष्णा आशा मनीषा काय देव राहिले नाही आता अपेक्षाच राहिली नाही कुंटलिया धावा तृष्णेची म्हणून जात असतानाचा क्षण जो ज्याला परिपूर्ण करायचा आहे त्याच्या अंतकरणातील भाव सांगितला तुकोबारायांनी कवतुक वाटे झाली या वेचाची नावमंगलाचे तेने गुणे कौतुक वाटतो देवा तुझ्यासाठी जगता आलं तुझ्यासाठीच एक दिवस मरता सुद्धा आलं
या मातृभूमीच्या कल्याणासाठी देवा आम्हाला पाठवलं आम्ही वैकुंठवाशी, ज्याच्यासाठी आम्ही आलो देवा ती कर्तव्य पूर्तता इति कर्तव्य सगळी आम्ही आमच्या हाताने केली. आणि तुझं नाव घेत घेत जाण्याचा हा योग आहे. ते मंगल नाव परमात्म्याचं आहे. मंगल भावन अमंगल मंगल असं देवा तुझं नाव घेण्याचा योग आला, असं मंगल परमात्म्याचं नाव घेतलं आणि देवा जाण्याचा हा क्षणी येतोय म्हणून आनंद वाटतो. कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगलाचे तिन्ही गुणी. म्हणून मानवी जीवनातील क्रांती म्हणजे तुकोबर आहे, उत्क्रांती म्हणजे तुकोबर आहे, सद्विचार म्हणजे तुकोबर आहे, समर्पण म्हणजे तुकोबर आहे, प्रेम म्हणजे तुकोबर आहे, त्याग म्हणजे तुकोबर आहे. त्यांनी सांगितलं रे, अरे आयुष्य असं किती दिवसाचं आहे, किती दिवसाचं आयुष्य, अल्प आयुष्य मानवरी, फार थोडा आयुष्य देवा. आणि म्हणून इथं आल्यानंतर देवा आमची अपेक्षा नाही तो आम्हाला मोक्ष द्यावा, आमची अपेक्षा नाही देवा तो आम्हाला मुक्ती द्यावी. कारण मोक्षाच्या मुक्तीच्या पाठीमागे जे जे गेले देवा त्यांच्याशी तू संबंध तोडून टाकला आणि म्हणून आम्हाला मुक्ती नको. आम्ही मुक्ती मानत नाही देवा, आम्ही अंधश्रद्धेच्या तिकडे जाणारे नाहीत, आम्ही श्रद्धाळू आहेत म्हणून आम्ही श्रद्धा मानतो देवा. आम्हाला मुक्ती नको, आम्हाला मोक्ष नको. जे काही 4 दिवसाचं आयुष्य दिले ते तुझ्याबरोबर खेळीमेळीनं घालवण्याची वृत्ती देवा आमच्या अंतकरणात दे. विठ्ठल कामने मुक्ती परिणली नोवरी आता दिवस चारी. खेळीमेळी ज्या मुक्तीच्या पाठीमागं मोक्षाच्या पाठीमागं अख्खं जग धावतं देवा. ती मुक्ती आहे, तो मोक्ष आम्ही आमच्या घरी दासी म्हणून आमच्यात कामाला ठेवलं, रोजंदारीनं ठेवलं का. मुक्ती आणि मोक्ष आमच्या घरी देवा कामाला येतात आणि जे कामाला येणारे गडी त्याची अपेक्षा आम्ही करीत नाहीत. आम्हाला मुक्ती नको, मोक्ष नको, 4 दिवसाचं आयुष्य देवा या जगाबरोबर आनंदानं व्यथित करावं, बास एवढीच आमची अपेक्षा. असा भाव असणारा अभंग आहे. मायबाप तरी नतमस्तक होतो, नम्र होतो, शरणगती पत्करतो तुमच्यासारखे नित्यनेम करणारे पाईक वारकऱ्यांच्या समोर माझ्यासारख्या पामरानं काय अभंगाचा अर्थ सांगणार आहे. योगी जपी तपी संन्यासी साहित्यिक विचारवंत 60-60 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाणारे योग्यांना तुकोबराय कळाले नाही. तू त्या योग्यांना भगवंत कळाला नाही, ते तुकोबरायांना कळालं. म्हणून विश्वाच्या मालकाला जरी तुमच्या गावात यायचं म्हटलं तरी अगोदर तुकोबरायची परवानगी घ्यायची आणि मग इथं यायचं. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, अधिकार ज्या तुकोबरायचा त्या तुकोबरायचा हा अभंग मग आजपर्यंत या अभंगावरती माझ्यासारख्या लाखो कीर्तनकारानं प्रवचन केले, विवेचन केले, प्रबंध लिहिले, लेख तयार केले, गाथा पारायण केली, एका अभंगावरती एक पुस्तकं छापली, MRP टाकली. अनेक कीर्तनकार एका अभंगाच्या जीवावर माझ्यासारखे अब्जावधी रुपयाचे मालक झाले. अभंगावर विवेचन करून पैसा कमवता आला, पण देवा गाथेतला एक शब्द जर आम्हाला कळाला असेल तर आम्ही भाग्यवान आहेत. ते तू खूप भरायचं शब्द नव्हे, हा सारे यमागरी धन शब्दाचीच रत्न, शब्दरूपी रत्नानं हे जीवन ज्यांचं बहाल झालं ते तुकोबरायचं. आणि म्हणून तुकोबरायांना माहिती होतं देवा उघड्यावर होता तेच चांगलं होतं रे, लिंबाखाली होता, खवटीखाली होता, आंब्याखाली होता. आता 3-3 हजार कोटींची मार्बलची मंदिर आहेत देवा, तुझी सोन्याची मंदिर आहेत रे, पण सगळ्याला प्रवेश नाही. आता तुझं टाइम टेबल लिहिलं 11 ते 5 मध्येच देवाला भेटता येईल, बाकीच्या वेळेत नाही देवाला भेटता येणार. देवा तिथं सुद्धा कॅटेगरी पडतील रे, ज्याची मोठी देणगी असेल, ज्याच्याकडे VIP पास असेल त्याला डायरेक्ट दर्शन. पण देवाला कुठं माहिती VIP तुम्हाला मला माहिती. ज्याच्या लाखाच्या देणग्या देवा त्याला डायरेक्ट दर्शन. ज्याचं किलो सोन्याचं दानपेटीत त्याचं नाव ताम्रपटावरती, पण 3-3 दिवस उपवास पोटानं. गोपाळपुरापर्यंत माझे वारकरी तुझ्या बारीला लागले रे. आयुष्यभर खोटा आणि लबाड बोलणारे पहाटे 3:30ला आले आणि तुझी महापूजा करून गेले, पण माझ्या वारकऱ्याला कुठं पूजा आहे रे तुझी. आणि म्हणून जगाचा मालक डोईवरती घेतला आणि घरोघर ज्या महात्म्यानं वाटलं ते तुकोबर आहे. देव घ्या कोणी आयताला घर पुसोनी. प्रत्येकाच्या घरी आणून देव दिला. लोक म्हणले बाबा पैसे किती द्यावं लागतील, कारण पैसा दिल्याशिवाय इथं कोणच काही करीत नाही चालत काय. पण तुकोबराय सांगतात न लगे रुका मोल काही, याला मोल लागत नाही. ज्याला देव घ्यायचा आहे त्याला भाव द्यावा लागतो, देव घ्यायचा आहे त्याला पैसा द्यावा लागत नाही. नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचिला राम.
विकत घेतेला श्याम. हा जगाचा मालक प्रेमानं घेतला. देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्वात, जावे न लगे फार सेवित, जावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वादात एवढ्यासाठी नका करू वादात. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे राम हरे राम. देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात, जावे न लगे फार सेवित, जावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त परिभूत, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वादात. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, एवढ्यासाठी नका करू वादात. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण. ला वित्त लागत नाही, तस्मात भाव प्रणाम. त्याला भाव लागतो देवासाठी, दुसरं काही लागत नाही. काय गोड प्रमाण दिलं. असा भाव अखंड देवा तुझ्या चरणावर आहे. आणि म्हणून यथार्थ अभंगाचा भावार्थ माझ्यासारख्या पामा राखून काय सांगता येईल. व फक्त भाव ठेवून जे काही देवा मी सांगितलंय, माझा भाव तुझे चरणे, 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 माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. तुझ्या रूप माझ्या नयनी, तुझ्या रूप माझ्या नयन, तुझे रूप माझ्या नयनी, तुझे रूप माझ्या नयनी, माझा भाव तुझे चरण, माझा भाव तुझे चरण, माझा भाव तुझे चरण, माझा भाव तुझे चरण, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, चरणी चरणी. असा मतीत भावार्थ या अभंगाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार. तो म्हणजे असा बरोबर 1 वर्षापूर्वी या कुटुंबाचा मालक, कुटुंब प्रमुख, काळेआईचं लेकरू, वसुंधरेचा राजा, अद्वितीय अशी साधना, मंगलता, दिव्यता आणि रम्यता या मंदिरा असणाऱ्या घरासाठी करणारा आणि जीवनभर प्रेमाच्या परिश्रमा लेकरांसाठी, लेकींसाठी, परिवारासाठी वाटणारा, चांगल्या मार्गाला लावण्यासाठी मार्ग दावणारे एक वाटाड्या, एक बाप, एक कृपानिधी पिता. अहो किती वर्णन करावं तेवढी थोडी. वडिलांचं असणारं श्राद्ध आहे. श्राद्धच का म्हणायचं तर श्राद्ध हे श्रद्धेच्या ठिकाणी नांदतं. जिथं श्रद्धा असन तिथं श्राद्ध होतं. एखाद्याचं जर चरित्र सांगायला गेलं तर काय चरित्र, आता आमच्यासारख्याचं चरित्र सांगायला गेलं काय आमच्याकडे चरित्र आहे. ज्याच्याकडे चारित्र्य असतं ना त्याचं चरित्र असतं.
ज्याचं चरण चांगलं त्याचं आचरण चांगलं असल्याशिवाय चरण चांगलं नसतात असं अद्वितीय अनमोल असणारं रत्न या गाडगे परिवाराचं वैभव आणि या गाडगे परिवाराचे आदरणीय पिताश्री कैलासवासी गणपत शंकर गाडगे पाटील यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण. करमाळा तालुक्यातील झरेगावचं हे कुटुंब 2 पिढ्यांपूर्वी तिथून विस्थापित झालं आणि या पावन अशा नगर जिल्ह्याच्या पवित्र अशा ऐतिहासिक श्रीगोंदा तालुक्याच्या पवित्र भूमीमध्ये या भीमेच्या काठावरती येऊन विसावलं. 6 भाऊ 1 बहीण असा असणारा यांचा गोड परिवार. आदरणीय चांगदेव शंकर गाडगे, गणपत शंकर गाडगे, दत्तात्रय शंकर गाडगे, मारुती शंकर गाडगे, लक्ष्मण शंकर गाडगे, सौभाग्यवती कैलासवासी सौभाग्यवती द्रुपदा रामचंद्र साळुंके बहीण. 6 भाऊ आणि 1 बहीण असा असणारा त्यांचा हा परिवार. 80 वर्ष बाबांनी अतिशय उत्तम अशी शेती केली, उत्तम असं आरोग्य सांभाळलं. सर्व माणसांना एकत्र करण्याची ताकद त्यांच्याकडे होती. या 6 भावातले 4 भावांचं जाणं झालंय काळाच्या ओघामध्ये. जसं आयुष्य जातं त्याप्रमाणे एकेकाला घरं सोडावे लागतात. 4 बंधूंचं जाणं झालं. 6 भावांमधली एकुलती 1 बहीण होती, साळुंके परिवारामध्ये दिलती. त्या बहिणीचंही मागच्या 3-4 वर्षामध्ये जाणं झालं. एकमेकाचं प्रेम सांभाळत ऋणानुबंध टिकवणारं हे कुटुंब, त्यातलं बाबांचं गेल्या वर्षी जाणं झालं. अतिशय मनमिळावू प्रेमळ असणारा विशाल भालचंद्र, सरळ नाशिका, सावळा वर्ण, प्रेमळ अंतकरण, हसरा चेहरा. पाहुण्यांच्या गावात आल्यानंतर कसं राहावं लागतं, कसं वागावं लागतं, कसं कुटुंब सांभाळावं लागतं हे जुन्या माणसांकडून शिकावं. आणि याच वृक्षवेलीवरती आदरणीय अजनूज गावची गिरमकर परिवाराची लीलाबाई गणपत गाडगे यांच्याशी विवाहबद्ध होण्याचा योग आला. या 3-4 पिढ्या या दोघा पती पत्नींनी दिल्या पाहिल्या आणि गेल्या वर्षापूर्वी त्यांची ताटातोड झाली. त्यांची मुलं विठ्ठल गणपत गाडगे तसेच पांडुरंग गणपत गाडगे देशसेवेसाठी आर्मीमधून रिटायर होईन आज गावाकडे उत्तम अशी शेती करतायत. मंगल ज्ञानदेव मालुसरे मुलगी असा असणारा त्यांचा परिवार आहे. पुतणे येतं, नातवंडे येतं, नातसुना येतं, नातू येतं, असं भरलेलं घर आणि भरलेलं गोकुळ सोडून शेवटचा क्षण या बाबांनी या परिवारामध्ये मोजला. त्यांचं आज पुण्यस्मरण. पुण्याईचा ठाव ज्याच्या अंतकरणाला बिलगलेला असतो, चिटकलेला असतो, त्याचं स्मरण नाम पुण्यस्मरण. जमलेले सर्व नातेवाईक, श्रुत वारकरी, टाळकरी, तुमच्या श्रीगोंदा तालुक्याचं, आमच्या नगर जिल्ह्याचं वैभव असणारे सर्व वारकरी वृंद, ज्यांच्याकडे पाहून पाईक वारकऱ्याची आठवण होते ते आदरणीय कवडे महाराज असतील, आमचे खोमणे महाराज असतील, आमचे सर्व गुरुबंधू असतील, खामकर परिवार असेल, सर्व टाळकरी, नाळे महाराज, विनेकरी बाबा असतील, पेटी मास्तर असतील, गिरमकर असतील, हे सर्व गोड वारकरी. नगर जिल्ह्याचं वैभव असणारे गाडगे परिवारातील अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम असेल. जमलेले सर्व तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अशी कीर्ती संपन्न ज्ञानसंपन्न श्रोतेजन मंडळी असतील. माझ्याबरोबर आलेले युवा कीर्तनकार आणि तुषार मोरे ऑफिशियल चॅनल, त्यांचा आज थेट प्रक्षेपण आहे, शूटिंग आहे, ते आदरणीय तुषारजी मोरजा असतील. महाराष्ट्रच काय पण 3-3 राज्यामध्ये माझी सावलीसारखी पाठराखण करणारा माझा बारका भाऊ, महाराष्ट्राचं मृदंग क्षेत्रातील वादळ आमचं तेजस महाराज असतील. जमलेले सर्व श्रोतेजन, आणि आईचं तर काय वर्णन करावं, शास्त्र थकलं, उपनिषद थकली, देव थकला वर्णन करून, तर आई काय सांगावी मी. चुकलिया पुत्राची वार्ता ऐके जी माता. अशा गोड अंतकरणाच्या सर्व महिला भगिनी, मला तो बाप सांगायचा आहे, मला ते वडील सांगायचे, त्याचं कर्तृत्व सांगायचंय जे या परिवाराला उभारी देण्यासाठी फार अनमोल आहे. तसं जीवन पाहुणा जीवन बरं का तुमचं आमचं. पाहुण्यासारखं यावं लागतं आणि पाहुण्यासारखंच एक दिवस जावं लागतं.
असं असणारं जीवन. मग आई हे पालनीय तत्व घेऊन जन्माला येते आणि बाप हे संरक्षणीय तत्व घेऊन जन्माला येतो. आईकडं पालनीय तत्व आहे, बापाकडं संरक्षणीय तत्व आहे. आई पालन पोषण करते, लालन पालन करते, स्तनपान करते. जेवत्या ताटावरून लेकरानं गहाण केली तर उठून ते धुण्याचं काम करते का? पालनीय तत्व आईकडे, संरक्षणीय तत्व बापाकडे. तो घेऊ शकतो, फिरवू शकतो, गाडीवरून चक्कर आणू शकतो. पण त्यानं जर घाण केली ते पळ हे उचल बरं पटकन पटकन धुवून आण, असा लय गडी उभा राहिला कोणी नाही पाहिला म्हणेन, पण धुवून नाही आणणार का? संरक्षणीय तत्व त्यांच्याकडे, पालन पोषण करणं हे आईचं काम आहे. ऐशी कळवळ्याची जाती करेला भावेना प्रीती, करेला भावेना प्रीती, करेला भावेना ऐशी कळवळ्याची जाती करेला भावेना प्रीती, करेला भावेना प्रीती, करेला भावेना प्रीती. लाभाशिवाय प्रेम करायची असं कळवळा हो. आणि म्हणून वडिलांच्या आठवणी असतात, आईच्या आठवणी असतात का? माणसं जगात भरपूर भेटतील पण कळवळा करणारी माणसं संपत चालली. कळवळा करणारी माणसं लाखोच्या संख्येने रोज 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 कमी होता येतो. जाण आणि जाणीव राहिली नाही हो. ती जाणीव शिकवतो परमार्थ, ती जाण करून दाखवतात संतांचे विचार. तेच तू खूप बरं आहे सांगतात. जाण असावी, जाणीव असावी. केलेलं कर्म किती प्रतिकूल परिस्थितीमधून तुमच्यासारख्याचं जीवन उभा केलं, त्यातला ताकदीचा चेहरा म्हणजे बाप आहे बरं का. ताकदीचा. गोड बोलायची माणसं, माणसं मिळवण्याची प्रयत्न करायची. गोड बोलणं काय आता कुठं राहिलं नाही हो. माणसं बोलणंच चांगली. अहो काठीनं मारलेल्या जखमा बऱ्या झाल्या, पण जिभेनं केलेल्या जखमा जशाच्या तशा ताज्या आहेत. कोण बोलणंच चांगलं हो. कोणाला बळच गप बसावं म्हणावं लागतं. गप लागा तू गप, काय बोलतच नाहीत. चांगलं असो, हिताचं असो, हिताचं नसो, काय बोलणारच नाही. काय सांगन तेवढंच ऐकते आणि दुसरं वाटोळं का झालं तर अजिबात नाही ऐकायचं. सासून सांगितलं सुनबाईला, सुनबाई देवपूजेला चालले, कुत्र येणं दूध पिऊन जाईल, लक्ष ठेव. 5 मिनिटांनी मांजर आलं दूध पिऊन गेलं. आल्यावर सासू म्हणजे सुनबाई आग दूध काय झालं? म्हणजे मांजर पिलं. आणि म्हणजे तुला राख म्हणलं होती ना? म्हणजे मांजरच कुठं सांगितलं, कुत्रच म्हणला होता तुम्ही. एवढं सांगितलं तेवढंच. काही काहींनी या भूमीत येऊन आगाव कामं केली. एक जणाची आजी आजारी, औषध आणाय मेडिकलमध्ये लावलं. त्यानं औषध तर आणलं पण 2 किलो खोबरं आणलं, पावशर सुतळी आणली, पावशर गुळाला आणलं. म्हणले का 2-3 किलोमीटर म्हणला परत कशाला हेलपाटा, औषधाने बरं झाली तर हाय, नाही तर गुलाल उपयोगी येईन. आगाव कामं केली काही काहींनी. काय बोललेच नाहीत. हित असू नाही तर हित नसू, ही भारत भूमी, संतांची भूमी, आयुर्वेदाची भूमी. अरे इथं साप चावलेली माणसं घरच्या घरी नीट होती. अटॅक आलेली माणसं घरी नीट होती. पॅरालाइज झालेली माणसं घरच्या घरी नीट होती. इतकं आयुर्वेद समृद्ध होतं. पण ज्यांना कळत होतं त्या गाड्यांनी जाता जाता तरी कानात सांगून जायचं होतं. ती तशी मेली.
सांगितलं नाही कोणाला त्यांनी. तिला आमुष्याच पाळावं लागते, पौर्णिमेच पाण्यात बसावं लागतंय, लांबून बी दाखवलं त्यांनी. पण जाता जाता जरी सांगून गेली असती ना तरी फार मोलाचं झालं असतं. नाहीत सांगणारच नाहीत, काय काय बोलणारच नाहीत, आणि काय काय गप बस म्हणावं लागतं, काय बोलतच नाहीत. आता पहिला 15-20 वर्षापूर्वीचा काळ, आमच्या लग्नाच्या अगोदर 15 वर्षापूर्वी आपल्याला कोणतरी जागा आणावं म्हणून आमच्यासारखी पोरं लय पळायची लग्नात. वाढ करायला पळायची, आचार्याच्या हाताखाली पळायची. आणि जुनी माणसं काम करून घ्यायची बरं का, काम करून घ्यायची. त्यांच्याकडे युक्ती होती, त्यांच्याकडे शब्दाचं सामर्थ्य होतं, त्यांच्याकडे प्रेमाचं बळ होतं. सगळी लग्न दारात लागायची, गावात लागायची बाबा. आता साखरपुडा कार्यालयात, सुपारी कार्यालयात, लग्न कार्यालयात, बारसं कार्यालयात, नाव ठेवायचं कार्यालयात, ओटी भरान कार्यालयात. मला विचार पडतो ही घरी गेली ती कशाला नेमकी. लग्न दारात असायची, जुनी जाणती माणसं काम करून घ्यायची. साय जर राखून ठेवायची असेल ना तर म्हाताऱ्या आयडिया करायच्या. कधी आम्ही नातवंडांनी साय खायचा प्रयत्न केलाय, हाता हाणायची, बस मुड द्या, साय खाऊ नको. तूप होतं की सणासुदीला पितराला खातान, देवाला खातान, असं तसं. काय साय खातो, साय खाल्ल्यावर बायको मुकी मिळते, साय खाल्ल्यावर बायको मुकी मिळते. आता वाटायला लागलं साय खाल्लेली बरं झालं असतं. युक्ती करायची, बुंदी करायची झालती. भात पहाट पहाट करून झाला आणि पावसाचा सडाका आला. लग्न गरीबाचं होतं आणि ते सगळं चुलवून उचललं, गोठ्यात आणून मांडलं. 2-2.5 डबं तेल वतलं, पुऱ्याचं इकडं लादे मळलेलं, आणि आमच्यासारखी पोरं पुऱ्या व्हायला. तर आचार्याच्या हाताखाली एक जण होता. आता मोठा जाळ लावला, 2-2.5 डबं ते तेलाचं उकळलं, असं तेल उकळतंय, आणि ती हाय लागली. आणि छपरातनं एक उंदीर इकडं तिकडं पळत होता. योगानं त्या 2-2.5 त्या डब्यात, म्हणजे 30-40 लिटर डब्यात असा वर्ण उडेल धनकुने त्यात पडला असाच एवढा झाला, उकळला डायरेक्ट. तसाच जाहीरीत वर घेतला आचार्याने. काय करायचं, हाताखालचा म्हणला गरीबाचं लगीन आहे, 2-2.5 डबं तेलाचं करता काय वाटुळं. उंदीर माग फेका, माहिती कुणाला, पोरं पुऱ्या आणाय गेल्या दोघालाच माहिती. तसा टाकून दिला. अख्खं वराडाने 6-6 पुऱ्या खाल्ल्या, 2 जणांनी फक्त पुऱ्या नाहीत खाल्ल्या. बोलणारच नाहीत काहीच, हिताचा असो नाही तर अनियताचा असो. काय माणसं बळग बसवावं लागतात, काय काय बडबडी पोरं राहतात. वडील म्हणलं अजिबात बोलू नका, आता उद्याच्याला तशी लोक नावं ठेवतात, माणसात बोलणं चांगलं नाही. म्हणलं मांडव पेटला तरी बोलायचं नाही का. अरे पण ग बस की तू. म्हणलं नवरीच पळून गेली तरी बोलायचं नाही. अरे ग बस बाबा. मायबाप गोड बोलले हो. लोकांच्या गावात राहायचं इतकं सुखाचं नसतं. जैसे साचा निमाबाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताज मुखी अमृताची वाणी वाले देह देवाचे कारणी हो देह देवाचे कारणे देह देवाचे कार मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे देह देवाचे कारणे देवाचे कारणे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ
मग माता पिता हे गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असतात हो. म्हणून त्यांच्या मार्गाने जा. संत गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ असतात. त्यांच्या मार्गाने जा. मार्ग दावून केले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत रे. दयानिधी संत ते, दयानिधी संत रे. हे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग धावून गेले दयानिधी संत रे. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. कोणापाशी झुकले नाहीत, कुणाच्या माग धावले नाहीत. मला द्या, मला द्या, मला द्या, मला द्या. किती धावा आता. त्याला नका, मला द्या, त्या नाही. कोणासाठी धावले? संत म्हणतात आम्ही लाचार नाही, आम्ही जगासमोर झोळी पसरवणार नाही, आम्ही जगाला देवा कधीच मागणार नाही. जगाला आम्ही देऊ. कोणाशी तुझी आवडे देवाची, तुझी आवडे देवाची, तुझी आवडे दे काही नाही कोणाशी. तुझी आवडे देवाची, तुझी आवडे देवाची, तुझी आवडे तुझी आवडे देवाची, तुझी आवडे देवाची, तुझी आवडे देवाची. माझे कोणाची तुझी आवडे देवाची, तुझी आवडे देवाची, तुझी आवडे देवाची. संत सांगतात आम्ही लाचार होणार नाही देवा. जगाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आम्ही आमचं पोट भरणार नाही. आम्ही देवा लाचार नाहीत, आम्ही देव फसवणार नाहीत. आमच्या हितासाठी आम्ही, तू नाही भेटला तर तुझ्या गड्याच्या पाया पडू, पण कुणासमोर झुकणार नाही. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. गरुडाच्या पायावर देवा आम्ही डोकं ठेवू, पण आम्ही कोणाच्या पायावर लाचारासारखं डोकं ठेवणार नाही. कारण आम्हाला माहिती या विश्वात काही कमवून नाही जायचं. तर फक्त देवा एवढं शुद्ध झालं ना, आमचं येण्याचं कारण संपून गेलं. मृत्युलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकासे उभा असे विठे बर. कुंडालिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर. बोलती साधू संत देवा वाटे भरपूर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. नाम सत्य बरे दाखवा देण्याचा सोय. तुम्ही संत माय बाप जे का दयेचे सागर भावाचे मुख्य स्थान भक्तीचे हे माहिरतेने केली कृपादान. मस्तकी टेविला कर्मा ह्या मोह निरसली. शुद्ध झाले करेवर कनकाच्या पर्ये उजळवणी आरती देवा तुझ्यासाठी. म्हणून देवा जितका मोहर लागतो तितका कायऱ्या लागत नाहीत रे, नाहीत कायऱ्या लागत. त्यातल्या काही वाऱ्यानं पडतो, काही फांद्या मोडतात, काही चिंचुका एवढ्या झाल्यावर पडतात, काही सुपारी एवढ्या झाल्यावर पडतात, काही लिंबा एवढ्या झाल्यावर पडतात, काही इडलिंबू एवढ्या झाल्यावर पडतात. देवा इडलिंबू एवढ्या झाल्या तरी मीठ लावून खाता येतात. काही उन्हानं इजळतात, इजळलेल्या सुद्धा देवा गोड लागतात. काही पाडाला लागतात, आणि पाडाला लागलं की उतरवलं जातं, उतरवलेलं ते आडीत टाकलं जातं. काय आडीत गेल्यावर नाचतात तिथं थांबा. मध्ये आधी नाचलं तर एवढं नाही दुःख वाटत, आडीत गेल्यावर नाचायचं नाही. तुमचं आमचं जीवन आडीतलं जीवन, तुमचं आमचं जीवन परिपूर्ण जीवन. देवा यत्न प्रयत्न जीवाची पराकाष्ठा कशासाठी केली, तर हे जीवन देवा परिपूर्ण व्हावं याच्यासाठी अट्टहास अभंगाच्या पहिल्या. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. यासाठी गेला होता अट्टहास, यासाठी गेला होता अट्टहास, यासाठी केला होता
दिस गोड बाबा शेवटचा दिस गोड बाबा हाताने दे पावलो विसावा हाताने चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आताने जे दे पावलो विसावा आताने जे दे पावलो विसावा